हॅलो, गुड मॉर्निंग. चला आज तुम्हाला मस्त फिरायला घेऊन जाते आणि मी कुठे चालले हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. पण त्याआधी सकाळची सुरुवात बघा अशा पद्धतीने झाली होती. थंड पाण्याने अनिशाने आंघोळ केली होती इथे सकाळी सकाळी. आधी आमचं ठरलं होतं की ना एलिफंटाला जायचं, पण आम्ही नंतर उशीर झाल्यामुळे नंतर राणीच्या बागेमध्ये आलो. म्हटलं की अनिशा छान पक्षी प्राणी सगळं बघेल आणि एन्जॉय करेल, पण तिचीच तब्येत खराब होती. तिने काही जास्त एन्जॉय केलं नाही, खाली चालली नाही, मला उचलून घ्यावं लागलं तिला. म्हणून आम्ही लास्टला राणीचं बागमध्येच जायचं हे ठरवलं होतं. तिकडे गेल्यानंतर ना सगळ्यात पहिले आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि सगळ्यात पहिला आम्हाला प्राणी बघायला भेटला तो म्हणजे हा वाघ. आणि एकच होता तिथे, पण खूप जास्त मोठा होता. मी पहिल्यांदाच बघते वाघ आणि अनिशाला सुद्धा मी दाखवला. नंतर ना आम्ही चालत गेलो अजून काही प्राणी बघायला, जिकडे माकड आणि पेंग्विन्स वगैरे होते आणि माकड बघू शकता तुम्ही. त्यानंतर ना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हे गार्डन. याच्यामध्ये भरपूर गुलाबाचे फुलं लावले होते. बराच वेळ आम्ही फोटो वगैरे काढले इकडे आणि नंतर उरलेले ठिकाण बघायला गेलो. सगळ्यात जास्त पाहायला जाणारी गोष्ट म्हणजे ना ते हे पेंग्विन्स. इथं खूप मोठी लाईन लागलेली असते, तिकीट काढावं लागतं यासाठी आणि खूप जास्त पेंग्विन्स होते तिकडे. मस्त वाटत होतं बघायला. नंतर ना आम्ही पक्ष्यांच्या सेक्शनमध्ये गेलो. तिकडे भरपूर साऱ्या पोपटांच्या व्हरायटी होत्या, अजून काही पक्षी होते आणि हा जो पोपट आहे ना तो जरा वेगळाच होता. भरपूर प्रकारचे पोपट होते इकडे बघायला, कलरफुल होते सगळे. मला मेन म्हणजे ना मोर बघायचा होता. मोर काय कुठे दिसला नाही आम्हाला. येताना भरपूर कासव वगैरे होते तिकडे, पाण्यात होते आणि मागेही तुम्ही बघू शकता खूप सारे कासव होते. आणि इथे मगर आहे बघू शकता तुम्ही, 2 मगर होत्या मोठमोठ्या. आणि आम्हाला 6ची ट्रेन होती चर्चगेट, म्हणून आम्ही मग पटकन तिकडून आवरलं आणि खूप जास्त वेळ होता म्हणून ठरवलं की आपण बोटिंग वगैरे सुद्धा करून येऊया. CSTला थोडं फिरलो आणि शनी एक झोप काढून घेतली होती म्हणून तिला खूप जास्त फ्रेश वाटत होतं. तिथं वेळ होता म्हणून काही पेंटिंग बुक्स हे सगळं बघितलं आणि नंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तर असा होता आजचा व्हिडिओ. बाय.